नांदगाव तालुक्यातील कासारी येथे अतिक्रमित जागेवर बेकायदा व्यवसाय थाटून व धमक्या देणाऱ्या व्यावसायिकांविरोधी निवृत्ती सानप यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केले आहे। अतिक्रमित जागेवर पिठाची गिरणीचे कोटेशन नसताना व BSNL टावरवरून 3 फेज आणि सिंगल फेज कनेक्शन घेऊन पीठ गिरणीचा अवैध व्यवसाय करून वेळोवेळी तक्रार देऊनही ग्रामपंचायतीने कारवाई न केल्यामुळे निवृत्ती काळू सानप यांनी कासारी येथे प्राणांतिक उपोषण सुरू केले आहे। ठोस कार्यवाही होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे। पंचायत समितीचे विस्तार अधिकारी देवीप्रसाद मांडवडे, कृषी अधिकारी बोरसे व भालूरचे ग्रामसेवक निकम यांनी चर्चा केली असता सानप यांची बाजू सत्य असल्याचे मान्य केले व 3 दिवसाची नोटीस देऊन कार्यवाही करतो असे म्हणाले। परंतु जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका सानप यांनी घेतली आहे। आवाज एन न्यूज कासारी। संबंधित गावातील काही गुंड व दहशतवादी प्रवृत्तीचे लोक इथं ग्रामपंचायतपासून त्यांनी 50 फूट अंतर अवैध बेकायदेशीरित्या गिरण्या टाकलेले आहे। त्याचं परमिशन नाही, कोटेशन नाही, MSEBची परवानगी नाही आहे आणि बेकायदेशीरित्या स्वतंत्र केबल वाहिनीमार्फत 3 फेज आणि सिंगल फेज कनेक्शन आणून BSNLच्या मोबाईल टावरच्या सांगाड्यातून त्या केबल गिरणीमध्ये घेतलेले आहे। तर हे सगळं बेकायदेशीर असतानाही आमच्या व्यावसायिक दृष्टिकोनातून ते त्रास देत असतात। कुरापती काढणं, केबल जाळण्याचं काहीतरी फॉल्ट करून ठेवणं, त्रास देणं, मुद्दाम भानगडी करणं, हे प्रकार मी वारंवार ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणूनही ग्रामपंचायत दखल घेत नाही। त्याचे लिगल डॉक्युमेंट्स आणि आम्ही जी गिरणी टाकली तिचे लिगल डॉक्युमेंट्स सगळे माझ्याकडे उपलब्ध आहे आणि मला न्याय मिळावा याच्यासाठी मी आज उपोषण सुरू केलं।